येस. तर नमस्कार, माझं नाव बाबासाहेब तांबे. ओम साईराम. गेली 20 वर्ष मी लाईफ इन्शुरन्स मध्ये काम करतोय आणि तिथेही सीएम क्लब मेंबर एमडीआरटी म्हणून काम करत असताना गेली 4.5 ते 5 वर्ष ज्या वेलनेस इंडस्ट्री मी काम करतो आणि या दोन्ही क्षेत्राशी काम करत असताना माझा स्वतःचा जो अनुभव आहे, गेली 25 वर्षाचा अनुभव, की वेगवेगळ्या परिवाराशी ज्यावेळेस माझा संबंध आला आणि या 25 वर्षामध्ये मी माझ्या डोळ्याने थोडासा अभ्यास केला की समाजामध्ये आज सगळ्यात जास्त आरोग्याच्या तक्रारी, आरोग्याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर खूप मोठे मोठे डिसऑर्डर हळूहळू प्रत्येक घरामध्ये आणि नवे नवे तर काही आजार तर आपल्या देशाचे असे परफेक्ट झाले तर तो राष्ट्रीय आजार बनतो की काय. तर मित्रांनो, आपल्याला या सिरीज मधून बऱ्याच गोष्टी शिकायच्या, जेणेकरून मी माझा एक 25 वर्षाचा स्वतःचा एक या फील्ड मधला अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे की आपल्याला करायचंय काय नेमकं आणि आपल्या आरोग्याच्या बाबतीत आपल्याला काळजी का घ्यायची. म्हणजे सर्वात महत्वाचं आहे की आपण निसर्गाशी जुळून घेणं फार गरजेचं आहे. मनुष्य प्राणी जसं भगवंतांनी ज्यावेळेस जशी या ब्रह्मांडामध्ये संपूर्ण मानवजातीबरोबरच अनेक अशा छोट्या छोट्या सृष्टीची निर्मिती झाली, अनेक प्रकारचे जीवजंतू या सृष्टीमध्ये, अगदी मानवी प्राण्यापासून अनेक प्राणी या सृष्टीमध्ये आहेत. तर आपण अभ्यास केला तर बाकीच्या कुठल्याही प्राण्याला कुठल्या प्रकारचं स्पेशल हॉस्पिटल नाहीये, स्पेशल आहार नाहीये, स्पेशल डॉक्टर नाहीये. मित्रांनो, आपल्या मनाला जर आपण कधी प्रश्न केला, जंगलचा राजा किंवा जंगलामध्ये राहणारा आपला कुठलाही हत्ती, कुठलाही पशु पक्षी घ्या, याचं कधी हार्टचं ऑपरेशन झालंय का, याला कधी बीपीची टॅबलेट सुरू झाली का, हा प्रश्न आपल्या मनाला विचारा. त्यांना कधी डायबिटीज झालाय का, मग हा मनुष्य प्राण्यालाच वेगवेगळे आजार का होतात, या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला घ्यायचं असेल तर ते उत्तर निश्चित आपल्यापाशीच आहे. आणि त्या उत्तराचा शोध घेण्याचा जर प्रयत्न केला तर एकमेव आहे की आपण निसर्गाच्या विरोधात चाललोय आणि बाकी सर्व प्राणी हे निसर्गाशी जुळून आहेत. पण पुन्हा एकदा आपल्या मनाला प्रश्न विचारून बघा की आपण निसर्गाच्या जवळ आहोत का निसर्गापासून लांब चाललो. मित्रांनो, निश्चितच आपण निसर्गापासून लांब चाललोय. अगदी त्याची सुरुवात आपल्या घरातल्या किचन पासून होते. अगदी किचन मध्ये जर आपण डोकून पाहिलं ते आपण जे पाणी पितो ते अगदी थंड फ्रीज मधलं पाणी असेल, भाजीपाला थंड फ्रीज मधला असेल, तर बऱ्याच गोष्टी आहेत. आणि या छोट्या छोट्या गोष्टीमुळे आज आरोग्याचे अनेक मोठमोठे प्रश्न निर्माण झालेत. पुन्हा एकदा आपलं जे मिशन आहे, चला निसर्गाच्या सानिध्यामध्ये, एक छोटीशी सुरुवात आहे. येत्या काही दिवसात निश्चित मी तुमच्याकडे वेगवेगळे असे एपिसोड घेऊन येईल आणि त्यामध्ये आपल्याला वेगळं काहीच करायचं नाही, तर आपल्या घराचं किचन बदलायचंय. आपलं किचन म्हणजेच स्वयंपाकगृह, स्वयंपाकगृह म्हणजेच आरोग्य मंदिर. ओके, तर भेटू नेक्स्ट सेशन मध्ये. थँक्यू. माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही फॉलो करायचंय आणि त्याचबरोबर जो बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करायचं, म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ ह्या माहितीस्तव तुमच्याकडे मी घेऊन येईल. तुम्हाला लवकरात लवकर ते प्रथम मिळतील. ओके, थँक्यू.